आज मी पुन्हा डायरी उघडली आहे. हे वाक्य लिहिताना माझ्या हातात थोडा थरथराट आहे. शाईचा रंग जुनाट वाटतोय, पण शब्द मात्र आजही तितकेच जिवंत आहेत. डायरीच्या पानांचा मंद गंध माझ्या मनातील जुन्या आठवणी जाग्या करतो. मी सायली, पुण्यातील एका मध्यमवर्गीय घरात वाढलेली. लहानपणापासून थोडीशी लाजरी, पण मनाने खूप बोलकी. घरात आई शालिनी, एका शाळेत मराठी शिक्षिका, बाबा विनायक, बँकेत अधिकारी आणि माझा लहान भाऊ आदित्य, जो माझ्यासाठी मित्रासारखाच आहे. घरात प्रेम होतं, पण बाबांचा स्वभाव जरा कडक. त्यांचं एकच वाक्य होतं, शिस्त हीच माणसाची खरी ओळख आहे. आई सगळं सांभाळत होती, पण कधी-कधी तिच्या चेहऱ्यावरचा थकवा माझ्या लक्षात यायचा. त्या काळात मी छोट्या-छोट्या गोष्टी डायरीत लिहायची. शाळेतला पहिला पुरस्कार, आदित्यची शरारत, आईचं अंगणातलं झाडाखाली बसून गप्पा मारणं. 12वी संपल्यावर मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पहिल्या दिवशी कॉलेजचं गेट पार करताना मनात भीती आणि उत्साह दोन्ही होतं. नवे मित्र, नवी दुनिया आणि सगळीकडे एक वेगळाच मोकळेपणा. तिथेच माझी पहिली ओळख रोहनसोबत झाली. तो माझ्यापेक्षा पूर्ण वेगळा. उंच, हसतमुख, थोडा बेफिकीर आणि खूप स्वप्नाळू. पहिल्या ओळखीपासूनच त्याच्या बोलण्यातली ऊब मला जाणवली. सायली, तुला कॉफी आवडते का? त्याचा पहिला प्रश्न अजूनही लक्षात आहे. हळूहळू आम्ही एकत्र प्रोजेक्ट्स करायला लागलो. कॅन्टीनमध्ये चहा, ग्रंथालयात अभ्यास आणि अधूनमधून मैत्रिणींसोबत ट्रिप्स. त्या सगळ्यात आमची मैत्री झाली आणि नंतर मैत्री प्रेमात बदलली. माझी डायरी त्या दिवसांमध्ये फक्त त्याच्याच गोष्टींनी भरली होती. पण माझ्या मनात मात्र एक भीती होती. ती म्हणजे बाबांची. त्यांच्या नजरेत प्रेम ही गोष्ट फारशी मान्य नव्हती. कॉलेज संपत आलं तसं रोहनने मला एक दिवस बागेत बोलवलं. सायली, आता आपण पुढचं पाऊल टाकूया, लग्नाबद्दल विचार करूया. त्याचा आवाज खात्रीने भरलेला होता. घरी जाऊन मी बाबांना सांगितलं, पण त्यांचा चेहरा एका क्षणात कठोर झाला. आम्ही ठरवलेल्या घरातच तुझं लग्न होणार. तू आमच्या शब्दावर पाय ठेवून आयुष्य घडवणार नाहीस. आई शांत बसली होती, पण तिच्या डोळ्यात माझ्यासाठी काळजी आणि थोडं असहाय पण दिसत होतं. त्या रात्री मी डायरीत लिहिलं, प्रेमासाठी लढावं का, की घरासाठी स्वतःचं मन दाबायचं. रोहनला सगळं सांगितल्यावर त्याने माझा हात धरून म्हटलं, आपण पळून जाऊ शकतो. मला तुझ्याशिवाय काही नको. त्याच्या डोळ्यात प्रेम होतं, पण माझ्या मनात आई-बाबांचा चेहरा, त्यांची प्रतिष्ठा, समाजातली ओळख सगळं माझ्यासमोर आलं. मी माझ्या प्रेमासाठी त्यांना आयुष्यभराची वेदना देऊ शकते का? शेवटी मी त्याला नकार दिला. त्या दिवशी आमच्या नजरा जड होत्या आणि मनात एक कायमची पोकळी निर्माण झाली. डायरीत मी लिहिलं, काही प्रेमकथा सुंदर असतात, पण अपूर्ण राहतात. काही महिन्यांनी माझं लग्न विवेकशी अरेंज मॅरेज झालं. विवेक एक इंजिनियर होता. तो साधा, शांत, चांगल्या कुटुंबातून आलेला. लग्नाच्या पहिल्या दिवशीच त्याच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा मला दिसला. पण माझ्या मनात अजूनही रोहनच्या आठवणी होत्या. मी स्वतःला पत्नी आणि सुना या भूमिकेत बसवण्याचा प्रयत्न करत होते. सासरचं वातावरण साधं पण कडक होतं. डायरी माझ्या मनाचा एकमेव आधार बनली. काही वर्षांनी माझ्या मुलीचा जन्म झाला. तिचं नाव आरवी. पहिल्यांदा तिला हातात घेताना जणू जग थांबलं. तिच्या छोट्या हातांनी माझ्या जखमा भरायला सुरुवात केली. विवेक कमी बोलणारा होता,
पण त्याची प्रत्येक कृती काळजी आणि प्रेमाने भरलेली होती. मुलीच्या हसण्यात मला आयुष्याचं खरं मूल्य कळलं. भूतकाळात राहिलं तर वर्तमान सुंदर घडवता येत नाही. एके दिवशी अचानक फेसबुकवर एक मेसेज आला. सायली, तू सुखी आहेस ना? रोहन. माझं मन क्षणभर भूतकाळात गेलं. मी उत्तर दिलं, हो. आणि तू? त्याने लिहिलं, तो अजूनही अविवाहित आहे. थोडा वेळ शांतता होती. मग मी ठरवलं, भूतकाळ फक्त आठवणीसाठी ठेवायचा, आयुष्यात परत आणायचा नाही. आज मी डायरी बंद करत आहे. ती फक्त कागदांची पाने नाहीत, तर माझ्या आयुष्याचा प्रवास आहे. आता मला ती गरज नाही, कारण माझं मन पूर्ण झालंय. विवेक, आरवी आणि माझं छोटंसं जग. कधी-कधी आयुष्य आपल्याला जे देतं, तेच सर्वात सुंदर असतं. धन्यवाद.